पावलंच रे बा देवा महाराजा, कोकणच्या मातीतला दशावतार ऑस्करच्या शर्यतीत, दशावतारची ऑस्कर झेप 150 चित्रपटांमध्ये निवड, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या. दशावतारची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण 98व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून होम बाउंड या सिनेमाची अधिकृतरित्या निवड झाली आहे. मग दशावतारचं काय, तो खरंच ऑस्करला गेलाय की नाही, हेच कन्फ्युजन दूर करूयात. दशावतारचा दिग्दर्शक सुबोध खानोलकरने दशावतार ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत मेन ओपन फिल्म कॅटेगरी कंटेन्शन लिस्ट साठी निवडला गेल्याचं सांगितलंय. या कंटेन्शन लिस्ट मध्ये ऑस्करच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेले सिनेमा असतात. ही एक जनरल कॅटेगरी आहे ज्यामध्ये चित्रपट निर्माते स्वतः आपला सिनेमा ऑस्करसाठी सादर करतात. या लिस्ट मधल्या प्रत्येक सिनेमाला काही पात्रता निकष म्हणजेच क्रायटेरिया पूर्ण करावे लागतात. यात प्रमुख 3 क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया, अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, डल्लास किंवा अटलांटा या 6 महानगरांपैकी कोणत्याही एका महानगरातल्या थिएटरमध्ये सिनेमाचं सलग 7 दिवस स्क्रीनिंग झालं पाहिजे. दुसरा क्रायटेरिया, सिनेमाचा कालावधी 40 मिनिटांपेक्षा जास्त असला पाहिजे. तिसरा क्रायटेरिया, चित्रपटाची एक सॉफ्ट कॉपी आणि सगळी कागदपत्र अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस कडे सबमिट केलेली असावीत. म्हणजेच कंटेन्शन लिस्ट मधल्या सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळत नाही किंवा त्याची देशाकडून अधिकृत निवड सुद्धा झालेली नसते. कंटेन्शन लिस्ट मध्ये सिनेमाची एंट्री झाली की सिनेमा ऑस्करच्या नॉमिनेशनसाठी पात्र होतो. या टप्प्यावर आपल्या सिनेमाला नॉमिनेशन मिळावं म्हणून निर्मात्यांना प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी त्यांना काही महिन्यांचा कालावधी दिला जातो. इथे निर्मात्यांची खरी कसोटी लागते. फॉर युअर कन्सिडरेशन गाईडलाईन्स खाली कंटेन्शन लिस्ट मधल्या निर्मात्यांना आपल्या सिनेमाचं प्रमोशन करावं लागतं. आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, सिनेमाची संकल्पना समजावून अकॅडमी अवॉर्ड्सच्या परीक्षकांना सिनेमाचं परीक्षण करण्यासाठी तयार करणं, त्यांच्यासाठी सिनेमाचा स्पेशल शो ठेवणं, असे सगळे कुटाणे निर्मात्यांना करावे लागतात. यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. या प्रोसेसमधून गेल्यानंतर सिनेमाची ऑस्कर नॉमिनेशनसाठी निवड होणं हे संपूर्णपणे परीक्षकांच्या हातात असतं. या उलट जेव्हा देशाकडून अधिकृतरित्या सिनेमा ऑस्करला पाठवला जातो तेव्हा तो थेट ऑस्करच्या मुख्य शर्यतीत येतो. कंटेन्शन लिस्ट ते ऑस्कर पर्यंतची सगळी प्रोसेस राजामौलींच्या RRRने यशस्वीरित्या पूर्ण केली होती. 2023ला भारताकडून छेल्लो शो या सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाली होती. पण राजामौलींनी 14 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये RRRला ऑस्कर कन्सिडरेशन मिळवून दिलं आणि नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा ऑस्कर मिळाला. आता दशावतारला सुद्धा ऑस्करसाठी हा सगळा प्रवास करावा लागणार आहे. 2026च्या ऑस्करसाठी अकॅडमीने पात्र ठरवलेल्या चित्रपटांची प्राथमिक यादी जाहीर केली आहे. यामध्ये बेस्ट पिक्चर कॅटेगरीसाठी 201 चित्रपट पात्र ठरले. या यादीत भारतातील कांतारा चॅप्टर 1, तन्वी द ग्रेट, सिस्टर मिडनाईट आणि दशावतारचा सुद्धा समावेश आहे. हजारो चित्रपटांतून निवडलेला दशावतार हा एकमेव मराठी सिनेमा आहे. ऑस्कर मिळो किंवा न मिळो, पण कोकणच्या मातीतल्या सिनेमाची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणं हीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून दशावताराक ऑस्कर गावान देत म्हणान देवा गारानं घाली या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून HBT मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.